रेकी ग्रँड मास्टर आहे. रेकीमध्ये आम्ही निगेटिव्हिटी म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट असं मानतो. म्हणजे त्याच्यामध्ये भूतप्रेत हा प्रकार आम्ही मानत नाही. आम्ही हे म्हणतो की एखादा माणूस जर का अतिशय वाईट स्वभावाचा असेल, त्याला दुसरं नुकसान करतं, त्याचा आत्मा तितकाच वाईट जो शरीराशिवायचा आत्मा आहे आणि तोही तेवढंच नुकसान करणार. तशी आपली व्हाईब्स असतात, व्हायब्रेशन्स आहेत. जसं आपण म्हणतो ना की नजर लागणं, ते नजर का लागते, ती व्हायब्रेशन्स आहेत वाईट. तशीच एक आत्मा जो आहे त्याने शरीर सोडलं, त्याची पण व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्यामुळे त्रास होत असतो. आणि मग त्याच्यामुळे लोक माझ्याकडे बऱ्यापैकी येतात. 30% तरी लोक माझ्याकडे अशी येतात की ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स असतात. आणि खूप वेळा म्हणजे ॲज अ रेकी ग्रँड मास्टर मला ती व्हायब्रेशन जाणवतात समोर बघून, पण कधी कधी नाही जाणवलं तर ते हातावर हात ठेवला की ती व्हायब्रेशन जाणवतात. म्हणजे ती एक प्रकारची करंट लागतो हाताला, जो आपल्याला जाणीव होते की याच्या हातामधून काहीतरी निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. पण तो हातावर हात ठेवून जर केलं ना, तर त्याच्यामुळे माझी एनर्जी ड्रेन होते आणि मग मला दिवसभर क्लायंट असतं तेव्हा थकवा आल्यावरती ते पुढे हँडल करणं कठीण पडतं. म्हणून मी त्याच्यासाठी डाउझिंगची मेथड वापरतो. डाउझिंग बऱ्याच लोकांना माहीत असेल. याच्यामध्ये आपण पेंडुलम करून आन्सर घेत असतो. आणि डाउझिंग करणारे लोक खूप आहेत, परंतु डाउझिंग सगळे सक्सेसफुली नाही यूज करू शकत. म्हणजे डाउझिंगची उत्तरं बऱ्यापैकी चुकतात असं बरंच लोक म्हणतात, परंतु कोण करतंय डाउझिंग, पण कुठल्याही टेक्निकमध्ये कोण करतं आणि ते करून घेणारं कोण हे महत्त्वाचं असतंच नाही का, कुठल्याही टेक्निकमध्ये. तर त्याच्यामध्ये मी पेंडुलमच्या सहाय्याने हे करतो. खूप वेळा असं होतं की म्हणजे लोकांचं असं, काही लोकांचं असं म्हणणं की डाउझिंग करणं म्हणजे तुमचा अंतरात्मा सांगतो, मग तुम्हाला एखादा नोन आन्सर असेल की तुम्हाला एक बाय असेल त्याप्रमाणे उत्तर देणार. परंतु माझ्याकडे समोर एखादा क्लायंट आला ना, तर त्याला हाताला हात न लावता जे मी असं म्हणतो की त्याची कंडिशन बघून की ह्याला काही ब्लॅक मॅजिक असण्याची शक्यता नाही. आता मला वाटतं सर मला असं फील होतं ब्लॅक मॅजिक, आणि माझ्या मनात असं की नसणारच बहुतेक, मी त्याला म्हणतो पण की नाही आहे बहुतेक. पण जेव्हा मी डाउझिंग करतो तेव्हा मला कळते अरे आय वॉज रॉंग, ॲक्च्युली त्याला त्रास आहे तो. कारण तो मी हाताला हात लावून जर बघितला असं मला तो करंट जाणवला असता, पण तो हाताला हात नाही लावून मला फक्त एक त्या फीलमध्ये कळत नाही की ह्याला काय आहे त्रास. परंतु मग त्यावेळेस डाउझिंग केलं की कन्फर्म होतं की आहे का नाही. पण प्रत्येक वेळेला असतं नाही. पण आता हे मी म्हटल्यावरती पॉडकास्टमध्ये होतं की बहुतेकांना ज्यांची प्रगती खुंटलेली आहे ते सगळेच बोलले सर आम्हाला ब्लॅक मॅजिक केले का, आम्हाला ब्लॅक मॅजिक. तर असं काही प्रत्येकाला ब्लॅक मॅजिक नाही, म्हणजे ग्रहांचे दोष असतातच असतात. आणि त्याहीपेक्षा कधी कधी तुमचे प्रयत्न पण थिटे पडलेले असतात, हेही होऊ शकतं कधी कधी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू गाईड. पण ते आहे, असे प्रकार पण आहेत. मला एक सांगा की असं स्त्रियांचा आणि पुरुषांचा वेगवेगळा हात बघायचा असतो का? ॲक्च्युली स्त्रियांचं आणि पुरुषांचं असं आहे की आपल्याकडे इंडियन पामिस्ट्रीप्रमाणे ना स्त्रियांचा डावा हात बघतात आणि पुरुषांचा उजवा हात बघतात. त्याचं कारण असं की स्त्रिया हा कोमल हृदयाच्या आणि डावा हात हा हृदयाच्या जवळचा. पण ऑब्व्हियसली तसं ॲक्च्युली रियालिटी नाही. आणि मी इनिशियल स्टेजमध्ये ज्यांना फॉलो केलं होतं, ॲक्च्युली मराठीमध्ये त्यांचं नाव खिरो लोक म्हणतात. खूप शानमध्ये मला खूप वेळ मागच्या पॉडकास्टला पण लोकांनी खिजवलं होतं की ज्या माणसाचं तुम्ही नाव घेता त्याचं नाव खिरो आहे. परंतु मी असं म्हणतो की जर का समजा मराठीमध्ये माधव नाव आहे आणि त्याचं एखाद्या ब्रिटिश माणसांचं मॅडव नाव घेतलं तर ते माधव बरोबर का मॅडव बरोबर. तसंच ह्या व्यक्तीचं नाव खिरो घेणं हे मराठी लोकांनी ते बरोबर आहे का आयरिश लोकांनी त्याचं नाव शेरिओ म्हणणं हे बरोबर. तर मी असं म्हणेन की त्याचं नाव शेरिओ आहे. CHEIRO असं स्पेलिंग आहे. आणि ते सर विल्यम जॉन वॉर्नर नावाची व्यक्ती होती, आयरिश पर्सन. ते इंडियामध्ये आले होते आणि त्यांनी एका कोकणी ब्राह्मणाकडून ही साधना केली होती. पामिस्ट्री, ॲस्ट्रॉलॉजी आणि मंत्रशास्त्र पण ते शिकून गेले इकडून. पण त्यांनी स्वतःची काही सिद्धांत मांडले. ते जेव्हा त्यांच्या कंट्रीला परत गेले, इंग्लंडला गेले ते, त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख आहे की त्यांनी एडिसनपासून त्यावेळेसच्या राजापर्यंतचे हात बघितले आणि त्यांनी त्यांच्या साहित्यात असं लिहून ठेवलं आहे की तुम्ही जितका एक्सपिरियन्स घाल तेव्हा तेवढे तुमचे स्वतःचे सिद्धांत असतील. तर त्यांनी जेव्हा बघितलं तर त्यांनी असं ते सुरुवातीला म्हटलं की लेफ्ट हँड अँड राईट हँड जो इंडियामध्ये बघितला तो चुकीचा आहे. त्याच्यापेक्षा त्यांचा एक सिद्धांत असा होता की वन हँड विथ विच यू आर बॉर्न अँड अनदर हँड विच यू क्रिएट. एक हात जो आहे तो तुम्ही जन्मजात तुमचं प्रारब्ध घेऊन आलात, मागच्या जन्म जे काही तुम्ही कर्म केलेली आहेत, जे काही चुकीचं केलेलं आहे ते लेफ्ट लेफ्ट हँडमध्ये आहे. म्हणजे लेफ्ट हँड म्हणण्यापेक्षा डॉर्मंट हँडमध्ये, जो हात तुम्ही नॉन डॉमिनंट हँडमध्ये. आणि जो डॉर्मंट हँड आहे त्याच्यामधल्या लाईन्समध्ये तुमच्या डॉमिनंट हँडमध्ये फरक दिसतो. तो कोणाच्या हातात दिसतो तर ज्याचं विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे.
सेल्फ मेड. म्हणजे ज्याच्यामध्ये तो विपरीत परिस्थितीला पण टक्कर देऊन काहीतरी जास्त करण्याचा प्रयत्न करतो. मी जसं म्हटलं ना की योग आहेत, परंतु तुम्ही किती प्रयत्न करता. तर कधी कधी योग अल्प असला तरी पण जास्त प्रयत्न करणाऱ्या माणसाला यश येऊ शकतं. नक्कीच. आणि त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये तेवढ्या लाईन्स पण चेंज होतात. आणि त्याच्यामुळे राईट हँडमध्ये असतं, तर राईट हँड का लेफ्ट हँड नाही, तुमचा डॉमिनंट हँड का डॉर्मंट हँड ह्याला महत्त्व आहे. तर नॉर्मली मी डॉमिनंट हँड बघत असतो. आणि माझ्या एक्सपिरियन्सने आता मी ऑलमोस्ट 31 इयर्स तर कमीत कमी ॲज अ प्रोफेशनल करते. पण त्याच्या अगोदर शिकून मी लोकांचे फ्री हँड पण बरेच भेटले 3-4 वर्ष. कारण की जेवढा एक्सपिरियन्स येणार तेवढा चांगला आहे. तर तेवढ्या ह्याच्यात मला हे लक्षात आलं की त्यांचा हा सिद्धांत अगदी परफेक्ट होता की ज्या हातात तुम्ही डॉमिनंट हँडमध्ये लाईन्स बघून सांगतात त्याचं प्रेडिक्शन जास्त चांगलं येतं, ॲक्युरेट असतं. आणि खूप एक्स्ट्रीम चेंजेस असंच नाही, पण काही लोकांच्या हातात बऱ्यापैकी चेंजेस होतात. इव्हन मेजर लाईनमध्ये पण. उदाहरणार्थ इव्हन हेडलाईनमध्ये ज्याच्यामुळे तुमची शिक्षण दिसत असतं, तर अशाही काही लोक मी बघितले की त्यांची ओरिजिनल त्यांच्या हातामध्ये खूप चांगलं शिक्षण घेण्याचा योग होता, पण त्यांच्या डॉमिनंट हँडमध्ये त्यांनी इतकी आयुष्याची माती करून ठेवलेली आहे की त्यांच्या लाईन बऱ्यापैकी चेंज झालेल्या आहेत. किंवा त्यांची फेट लाईन काही काहींची खूप स्ट्रॉंग असते, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये काहीच प्रयत्न न केल्यामुळे त्यांच्या डॉमिनंट हँडमध्ये बऱ्यापैकी माती झालेली असते. किंवा एखाद्याच्या हातामध्ये लेफ्ट हँडमध्ये म्हणजे डॉर्मंट हँडमध्ये तेवढ्या स्ट्रॉंग लाईन नसतात, परंतु त्याच्या डॉमिनंट हँडमध्ये स्ट्रॉंगर लाईन असतात. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. याचं कारण असं आहे की परमेश्वर तुम्हाला कर्म करायला सांगितले. कृष्णाने पण जेव्हा अर्जुन सांगितलं कर्म कर, त्याची फळाची अपेक्षा नको, तर कर्म कर. तर कर्म करण्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणं, त्याचबरोबर तुम्ही इव्हन एखादे ग्रहदोष असेल तर त्याप्रमाणे काही साधना करणं, हे सगळ्याच गोष्टी प्रयत्नामध्ये येतात. आणि तुम्ही जेवढं करणार तेवढं त्यामध्ये फरक पडणार. म्हणजे जर तुमच्या हातामध्ये पण काही दोष दिसत असेल किंवा काही पुढे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम दिसत असेल, तर तुम्ही जर ते एवढं धरून जर म्हटलं की अरे बापरे हे आहे आणि रडत बसलं, तर काहीच नाही होणार. तेच होणार जे तुमच्या हातात लिहिलेलं आहे. पण तोच माणूस सक्सेसफुल होऊ शकतो जो प्रॉब्लेम समजला त्याच्यावरती ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर फायदा आहे, नाही तर अदरवाईज काय बघून फायदा नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.